मित्रांनो, आपल्यापैकी बरेच जण नवीन गाडी घेतात, पण नवीन गाडी घेतल्यानंतर छोट्या छोट्या ज्या गाडीमधल्या टेक्निकल गोष्टी असतात त्या बऱ्याच जणांना माहिती नसतात. ड्रायव्हिंग परफेक्ट असते आणि लोकलचे मेकॅनिक चांगले ओळखीचे असतात, बॉन्डिंग चांगली असते. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपल्यातले बरेच जे कस्टमर्स असतात किंवा जे बरेच मालक असतात किंवा ड्रायव्हर्स असतात त्याच्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये डोकं घालत नाही. पण आपल्याला खरी अडचण जेव्हा येते, जेव्हा आपण आपल्या लोकल एरिया सोडून आपण जेव्हा लॉंग टूरला किंवा एखाद्या आपल्या लोकल एरिया सोडून आपण बाहेर जातो, त्यावेळेस एखाद्या वेळेस आपली गाडी बंद पडते किंवा गाडीमध्ये छोटे छोटे प्रॉब्लेम्स आल्यामुळे ड्रायव्हिंगमध्ये किंवा आपल्या जर्नीमध्ये ऑब्स्टॅकल येतं. त्यावेळेस आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं असतं किंवा नॉलेज असणं खूप महत्त्वाचं असतं. तर आज मी अशाच काही छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात लॉंग टूरला जाण्याच्या आधी किंवा जर रस्त्यामध्ये तुमची गाडी जर कुठे बंद पडली असेल तर ह्या गोष्टी तुम्ही नक्की चेक करा. मी अशाच काही गोष्टी तुम्हाला आज सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, न स्किप करता. खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जसं की मित्रांनो, आता आपण टाटा नेक्सॉन मध्ये बसलेलो आहोत. प्रत्येक गाडीचं किंवा 99% गाड्यांचं जे बोनट ओपन करण्याचं जे हुक असतं ते इथेच असतं. हे बघा, मी आता याला ओपन करतो. याला थोडंसं असं ओढायचं, टक करून असा आवाज येतो. त्याच्यानंतर आपल्याला कळेल की आपलं बोनट उघडलेलं. मित्रांनो, आता आपण माझ्या गाडीचं बोनट ओपन केलेलं आहे. आपण इथे सर्वप्रथम आपण बघूयात की ही जी लीड तुम्हाला दिसते ही पिवळ्या रंगाची असू शकते किंवा हिरव्या रंगाची पण असू शकते. हे जे वायपरचं पाणी असतं हे आपल्याला सर्वप्रथम चेक करून घ्यायचं. जेव्हा पण आपण ट्रॅव्हलिंगमध्ये जातोय किंवा आपल्याला कुठे लॉंग ट्रिपला जायचं असतं त्यावेळेस आपण सगळ्यात आधी हे बघून घ्यायचं की याच्यामध्ये पाणी आहे का नाही. याचं कारण असं आहे की ज्यावेळेस आपल्या गाडीवर डस्ट जमा होते किंवा धूळ जमा होते किंवा एखाद्या पावसाळा जर असेल तर दुसऱ्या गाडीचं पाणी आपल्या गाडीवर उडतं, त्यावेळेस साफ करण्यासाठी आपल्याला या पाण्याची खूप गरज असते. हे आपण साधं पाणी टाकू शकतो, पण एक गोष्ट काळजी घ्या, पाणी भरताना ते पाणी जे असतं ते एकदम क्लिअर असणं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये कुठलेही बारीक कण जे असतात ते नसले पाहिजे किंवा अशाने होतं काय, तेच पाणी आपल्या इथे जे छद्र असतात तिथून पाणी येतं. तेच जे बारीक जे कण असतात ते काचावर जाऊन स्क्रॅच आणू शकतात. त्यामुळे तुमचे वायपरही खराब होतील आणि गाडीवरच्या काचेवर स्क्रॅच पण येऊ शकते. तर एक काळजी घ्यायची की आपल्याला क्लिअर पाणी टाकायचं. त्याच्यानंतर आपण थोडंसं बाजूला आलो तर आपल्याला हे बॅटरीचे वायर्स जे असतात, कनेक्शन जे असतात, त्याला ओपन करायचं. इथे आपल्याला जेव्हा पण आपण सर्व्हिस सेंटरमध्ये जातो किंवा मेकॅनिकलकडे जातो इथे एक स्प्रे मारून घ्यायचा, जेणेकरून आपल्या बॅटरीचे जे कनेक्शन्स असतात त्याच्यावर कार्बन चढणार नाही. कनेक्शन्स आपल्याला नीट चेक करून घ्यायचे. हेवाली पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही कनेक्शन चेक करून घ्यायचे. वायरचं कनेक्शन चेक करून घ्यायचे. त्याच्यानंतर बॅटरीच्या बाजूला टाटा नेक्सॉनचं मी सांगतो, बाकीचे जे मॉडेल्स असतात, गाड्या असतात, कंपनीच्या ज्या गाड्या असतात त्यांचं इथेच कुठेतरी प्लेस केलेलं असतं किंवा फक्त जागा बदललेली असते. हा फ्यूज बॉक्स आहे. याला हुक्स ओपन केले की आपल्याला हे ओपन दिसेल की इथे फ्यूज असतात. सर्व मॅन्युअलमध्ये तुम्ही वाचून घ्यायचे की कुठला फ्यूज कुठल्या नंबरसाठी कुठला फ्यूज आहे. हे सगळे फ्यूज जर तुमचं इग्निशन बंद असेल किंवा तुमचं हॉर्न वाजत नसेल किंवा लाईट लागत नसतील किंवा ते इग्निशन असतं चाबीचं ते ऑन होत नसेल किंवा गाडी स्टार्ट होत नसेल किंवा कुठलं फंक्शन जर करत नसेल, कुठलं फीचर जर फंक्शन करत नसेल, तर सर्वप्रथम तुम्हाला घरच्या घरी किंवा रस्त्यामध्ये कुठेही फ्यूज चेक करायचे. नक्की तुमचा 99% प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल मित्रांनो. किंवा हॉर्न वाजत नसेल, लाईट लागत नसेल, कुठलाही जो प्रॉब्लेम असेल इथे फ्यूज चेक करायचे. जर फ्यूज गेला असेल तर तो तुम्ही एक्स्ट्राचे फ्यूज या साईडला असतात तिथला एक फ्यूज काढून तिथे टाकायचा आहे. तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला दिसेल. त्याच्यानंतर आपण बाजूला येऊयात. हे जे तुम्हाला दिसतंय इथे आपल्या गाडीचं कूलंट स्टोअर केलेलं असतं. ही जी मार्किंग आहे तुम्हाला मॅक्सिममची मार्किंग आहे आणि इथे खाली मिनिममची मार्किंग असते. आता व्हिडिओमध्ये तुम्हाला कदाचित दिसत नसेल पण तिथे स्पष्ट लिहिलेलं असतं मॅक्सिमम आणि मिनिमम. तर हे नक्की तुम्हाला चेक करायचं आहे. प्रत्येक टूरला निघण्याच्या आधी तुम्हाला तुमच्या गाडीचं कूलंट चेक करायचं आणि आधी जेव्हा पण तुम्ही गाडी स्टार्ट करताय त्याच्या आधी तुम्हाला गाडीचं कूलंट चेक करायचं. आणि एका गोष्टीची काळजी घ्या मित्रांनो, तुमची गाडी कितीही चालू 5 किलोमीटर 10 किलोमीटर किंवा 100 किलोमीटर, गाडी चालल्या तुम्हाला कधीच त्याला ओपन करायचं नाही. इथे लिहिलेलं असतं नेवर ओपन हॉट प्रेशराइज सिस्टम, कारण की याच्यामध्ये प्रेशर तयार होतं आणि हे जर तुम्ही गाडी चालवल्या जर लगेच उघडलं तर याच्यामधून प्रेशर बाहेर होईल, तुमचा चेहरा आणि हात वगैरे जळण्याचे चान्सेस असतात. गाडी थंड होऊ द्या, त्याच्यानंतरच फिलअप करा. याच्यामध्ये तुम्ही साधं पाणी टाकू शकता, पण मी एक सजेशन देतोय की जेव्हा पण तुम्ही लॉंग टूरला जाताय त्यावेळेस अर्धा लिटरचा 1 लिटरचा कूलंट तुमच्या सोबत ठेवा, जेणेकरून कूलंट जर कमी झालं तर तुम्हाला फिलअप करता येईल. आणि जर कूलंट तुमच्या सोबत नसेल तर तुम्ही साधं पाणी फिल्टरचं पाणी तुम्ही टाकू शकता, नो प्रॉब्लेम. थोडं जर बाजूला आलात मित्रांनो तुम्ही, इथे तुम्हाला अजून एक कॅप दिसू शकते. इथे ही आहे ब्रेक ऑइल. आता याच्यावर क्लिअर कट लिहिलेलं असतं वॉर्निंग यूज ओनली .4 ऑइल. आता .3 .2 पण ऑइल असतात. याच्यावर स्पेसिफिकली लिहिलेलं आहे की याच्यामध्ये तुम्हाला .4च ऑइल लिहायचं. आता इथे पण एक मार्किंग आहे, ही इथे मॅक्सिममची मार्किंग आहे, जे की माझं आता मॅक्सिममवर आहे. आणि इथे खाली जर तुम्ही बघितलं तर
इथे मिनिममची मार्किंग आहे, म्हणजे जवळपास आपलं फ्लुइड सगळं बरोबर ओके आहे. आणि याला ओपन करण्याच्या आधी याला डायरेक्टली ओपन नका करतो, याला पूर्ण क्लीन करायचं. एक साधा स्वच्छ कपडा घ्यायचा, याला क्लीन करायचं, कारण की बारीक बारीक जे डस्ट पार्टिकल्स असतात ते तुमच्या ब्रेक सिस्टममध्ये जाऊन ऑब्स्टॅकल्स क्रिएट करू शकतात. त्यामुळे हे ओपन करण्याच्या आधी तुम्ही याला पूर्ण साफ करून घ्यायचे. आधी सुक्या कपड्यांनी, नंतर ओल्या कपड्यांनी क्लीन करून घ्यायचे. इथे .4च ऑइल तुम्हाला यूज करायचे, लेवल बघायची मॅक्सिमम आणि मिनिममची. त्याच्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला इंजिन ऑइल चेक करायचे. ही जी लीड असते इंजिन ऑइलला असं बाहेरून दुसरीकडून कुठून चेक करता येत नाही. ही जी लीड असते याला सरळ तुम्हाला ओपन करायचे, याच्यामध्ये बोट घालायचे आणि त्याला सरळ ओढायचे, खेचायचे. स्वच्छ कपड्याने याला पुसून घ्यायचे. क्लीन करून घेतल्यानंतर तुम्हाला स्टिकवर दिसत असेल 2 छिद्र आहेत. त्या 2 छिद्राच्या वरच्या छिद्रापर्यंत तुम्हाला ऑइल बघायचे. तर आपण परत एकदा डीप करूया. त्याच्यामध्ये डीप केल्यानंतर तुम्हाला परत एकदा काढायची आणि चेक करायचे. मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपली इंजिन ऑइलची जी पातळी आहे ती ठीक आहे आणि ऑइलचं लेवल पण ठीक आहे. 2 छिद्राच्या जे मॅक्सिमम लेवल असते वरच्या छिद्रापर्यंत आपलं ऑइल आहे. तर या बारीक बारीक गोष्टी असतात मित्रांनो, ह्या नक्की चेक करायचं. आणि अजून एक टिप देतो तुम्हाला, जेव्हा पण तुम्ही लॉंग राईडला जाताय, रात्र होण्याच्या आधी तुमच्या गाडीचे हेडलाईट्स, फॉग लाईट्स, सगळे बॅक टेल लाईट्स, जेवढे पण तुमचे लाइटिंग सिस्टम गाडीमध्ये आहे ते सगळे चेक करून घ्या. म्हणजे रात्रीच्या प्रवासात तुम्हाला त्रास होणार नाही आणि रात्रीचा प्रवास तुमचा अडखळणार नाही. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचं मित्रांनो, टाटा नेक्सॉन मध्ये जर तुमच्याकडे टाटा नेक्सॉन गाडी असेल तर त्याच्यामध्ये इथे एक ओपन करण्यासाठी जागा आहे आणि आतमध्ये पण इथे फ्यूज बॉक्स आहे. तो फ्यूज बॉक्स तुम्हाला तो पण चेक करायचा. जर तुमची गाडी आधेमध्ये जर कुठे बंद पडली असेल किंवा जर फंक्शन्स तुमचे नीट काम करत नसतील तर तुम्हाला इथले फ्यूज पण तुम्हाला एकदा चेक करून घ्या. तर मित्रांनो ही होती ती सगळी माहिती. तुम्ही लॉंग ट्रिपला जाताना किंवा रेग्युलर चेकअपमध्ये पण तुम्ही स्वतःहून ह्या गोष्टी चेक करा. जर असं तुम्ही करताय तर तुमच्या गाडीचाही लाईफ वाढू शकतं आणि गाडीचे जे छोटे मोठे मेंटेनन्स किंवा गाडी बंद पडण्याचे किंवा रस्ते अर्ध्यामध्ये गाडी बंद पडेल किंवा मग फॅमिलीला त्रास होईल अशा गोष्टी तुमच्यासोबत घडणार नाही. आणि जर असं कधी जर झालंच तर मी ह्या सगळ्या ज्या गोष्टी सांगितल्यात सगळ्यात महत्त्वाचं याच्यात फ्यूज बॉक्स आहे आणि तुमच्या इंजिनचं कूलंट आहे. यामध्ये या दोन्ही गोष्टी तुम्हाला चेक करायचे. आणि सकाळी उठल्याबरोबर जर तुम्ही कुठे जाताय, सकाळी उठल्याच्या आधी जेव्हा पण गाडीच्या कॅबिनमध्ये जाण्याच्या आधी गाडीचं बोनेट उघडा. बोनेट उघडल्याच्या नंतर तुम्हाला इंजन ऑइल आणि कूलंट यावर नक्की नजर टाकायची. या सगळ्या गोष्टींचं जर तुम्ही काळजी घेतलीत तर तुम्हाला जे मेकॅनिक्स, जे खराब मेकॅनिक्स असतात, जे आपल्या लोकल एरियामध्ये येत नाहीत किंवा आपल्या त्यांच्यासोबत रोजचा रोज संबंध येत नाही, अशा मेकॅनिक्स तुम्हाला लुटू शकतात. छोटा जरी प्रॉब्लेम असेल, साधा फ्यूज जरी गेला असेल तर तुम्हाला काहीतरी मोठं सांगतील आणि तुमच्याकडून खूप जास्त पैसे लुटतील. तर ह्या गोष्टी जर तुम्हाला होऊ द्यायच्या नसतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ह्या गोष्टी फॉलो करा आणि सेफ राहा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.